रहिवाशी असून मी. काय समस्या आहे तुमच्या गावात? समस्या ग्रामसेवक मॅडम ही महिन्यातून एखादा येते आणि गोरगरिबाची फार पिळवणूक चालू आहे इथं. आणि गटार कामाचे प्रोसेडमध्ये मागितले, ते आराखडा मागितलं तरी आज तागायतपर्यंत त्यांनी दिले नाही. तुम्ही आणि काल काल काम चालू केले इथल्या लोकांनी. त्या टायर मॅडमला माझं डॉक्युमेंट द्या पूर्ण मला आणि तुम्ही काम चालू करा. कोणची माहिती देत नाहीत, काय नाहीत. त्यांचे परस्पर चोरमोळीचा कारभार चालू आहे. कधी येतात ग्रामसेवक? महिन्यातनं एखादा येते. फोन केलं त्याला वारंवार फोन उचलत नाहीत. त्यांना डॉक्युमेंट काय झालं मॅडम म्हणले तर म्हणते ती वरच्या अधिकारी मला प्रशासनिक जेव्हा सांगेल तेव्हा मी तुम्हाला देईन. अशा पद्धतीची भाषा उद्धट भाषेचा वापर करतात. मग ग्रामस्थांना कागदपत्र घेण्यासाठी कुठं जावं लागतं? ग्रामपंचायत कार्यालय तर बंद दिसायला तुमचं आता. ग्रामपंचायत ही शिपाईचा कारभार चालू आहे. शिपाई इथं तिथून मॅडम फोनवर सांगते शिपाईचा कारभार, शिपाई देते त्यांना. म्हणजे तोंड बघून तोंड बघून कागदपत्र देते. लोकांची फक्त कामं आहेत. गावात फिरणं नाही, नळपट्टी नाही, काय नाही. हे आता जी भुयार गटारीची कामं चालू आहेत ती दर्जा कसा आहे त्या कामाचा? दर्जा निष्ठर दर्जाचे पोल आहेत. त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं वापरलंय काय ह्याची मागणी केलेली आपण पत्राद्वारे. तरी तिने आज तागायत तिने काय कळलं नाही आपल्याला. त्यांना वारंवार 2 महिने झाले टोंडी मागितली, पत्रव्यवहाराने मागितले. त्यांनी म्हणले पत्रव्यवहाराने द्या म्हणलं मला. पत्रव्यवहाराने दिलो तरी तिने काय मला त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. आज 2 महिने झालं मी त्यांच्या पाठीशी मागे रोज ग्रामपंचायत समोर येऊन थांबतो. याबाबत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे का? केली की बिडो गट विकास अधिकारीकडे तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून काय उत्तर आले का याबाबत? त्यांच्याकडून उत्तर म्हणजे आज महिनाभर झालं मध्ये त्या 10 दिवसाच्या काही सुट्टीवर होते. आज मी त्यांनाच भेटायला जाणार होतो. आता तुमची मागणी काय आहे ह्या गोष्टीवर? आता तुमची पूर्ण मागणी काय आहे? तोपर्यंत माझ्या डॉक्युमेंटची पुस्तकं मला पूर्ण भेटत नाही तोपर्यंत काम अद्याप ग्रामपंचायतचे कोणतेही चालू करण्यात येऊ नये.